नमस्कार मित्रांनो, आज मी दिनेश पारखी आणि माझे सहकारी लक्ष्मण पुराणकर सर आम्ही निघालो आहोत मशरूमच्या शोधामध्ये। मशरूमला मराठीमध्ये अळंबी किंवा टेकोडे या नावाने सुद्धा संबोधले जाते। मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे। मशरूम पावसाळ्यात निसर्गतः आढळून येणारी वनस्पती आहे। हा जो मशरूम आहे हा उगवलेला मशरूम आहे। या ठिकाणी या मशरूमची छत्री झालेली आहे। छत्री झालेले मशरूम जे आहे ते आपण खात नाही। त्याचं कारण म्हणजे यामध्ये अळी तयार होत असते। तर आपण हे फोडल्यानंतर आपल्या लक्षात येणार की त्यामध्ये अळी तयार झालेली आहे की काय, तर ते आपण या ठिकाणी फोडल्यानंतर पाहता येणार। हे बघा, यामध्ये मोठमोठ्या अळ्या तयार झालेल्या आहेत। ज्या मशरूमच्या शोधामध्ये आपण भटकंती करीत होतो तो मशरूम या ठिकाणी मिळालेला आहे। पहा, वरती गोल असा भाग आहे आणि खाली जो हा दांडा किंवा त्याला आपण मूळ म्हणू, तर हा जो आहे हा मशरूम खाण्यायोग्य मशरूम आहे। हे बाजूचे सर्व छत्र्या झालेले मशरूम आहे। ज्या ठिकाणी उधळी किंवा वाळवीने लाकूड खाऊन जागा भुसभुशीत झालेली असते त्या ठिकाणी आणि इतरही ठिकाणी मशरूम निघत असतात। मशरूम जमिनीबाहेर निघाल्यानंतर 24 तासाच्या आत उपटून काढणे आवश्यक आहे, नाहीतर त्याची छत्री बनते आणि त्यात अळी तयार होते। मशरूम दोन भागात विभागला जातो, दांडा व छत्री किंवा त्याला आपण टोपी सुद्धा म्हणतो। जागा भुसभुशीत असली तर टोपीसह दांडा उकळून येत असतो। हा जवळपास 1 फूटपर्यंत लांब असू शकतो। मशरूमच्या जगात 12,000हून अधिक जाती आढळतात। पैकी अनेक जाती विषारी सुद्धा असतात, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे। मशरूमचे सर्वाधिक सेवन जर्मनीमध्ये होते। भारतात बटन मशरूम, शिंपला मशरूम व धान पेंड्यावरील चीनी मशरूम या जातींची लागवड केली जाते। यात 92% पाणी, 4.25% प्रथिन ज्याला आपण प्रोटीन म्हणतो आणि 3.5% कार्बोहायड्रेट असते। कार्बोहायड्रेटचे प्रमाण अल्प असल्यामुळे हे मधुमेही डायबिटिक लोकांसाठी वरदान ठरले आहे। तसेच मशरूममध्ये रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्याचा गुणधर्म असल्यामुळे हृदयविकार, हार्ट डिसीज रुग्णांना फार उपयुक्त आहे।
मशरूम बाजारात सुद्धा उपलब्ध असतो. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून तो विकला जातो. 200 ते 300 रुपये प्रति किलोप्रमाणे याचा भाव असतो. हे बघा, बऱ्यापैकी आम्हाला मशरूम मिळालेला आहे. तर चला मशरूमची भाजी तयार करूया. टोपी व टोपीलगतचा घट्ट भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि खालचा दांड्याचा पोकळ भाग फेकून द्यायचा आहे. हा कापून घेतलेला भाग स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा. त्याला अनेकदा धुवून काढावे, कारण त्याला माती लागलेली असते. तर या ठिकाणी आपली ही भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे, पांढरी शुभ्र दिसत आहे. ही भाजी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून घ्यायची आहे आणि या कापलेल्या भाजीला आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे. भाजी तळून झाल्यानंतर आपल्या चवीप्रमाणे तिखट, मीठ, मसाला, टमाटर टाकून भाजीला शिजवून घ्यावे. चिकन मटनच्या भाजीपेक्षाही ही भाजी स्वादिष्ट लागते आणि आरोग्यासाठी तर पर्वणीच आहे. तर अशी स्वादिष्ट आरोग्यदायी भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे.